नमो नमः. नमस्कार मंडळी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्ते शारदे देवी सरस्वती नमोस्तुते. वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदायिनी. नमस्कार मंडळी. रामरक्षा का म्हणावी? रामरक्षेचं सौंदर्य काय हे मागच्या भागामध्ये आपण समजून घेतलं. आज रामरक्षेचं अंतरंग जाणून घेण्याचा थोडासा प्रयत्न करूया. श्री रामरक्षा स्तोत्र हे संस्कृत भाषेचं लेणं आहे. कोणत्याही स्तोत्रामध्ये देवतांच्या रूपाचं, सौंदर्याचं वर्णन केलेलं असतं. त्याच्या गुणांची स्तुती केलेली असते. याशिवाय त्याचं वाहन, त्याच्या हातातील आयुध यांचंही वर्णन केलेलं असतं. स्तोत्राच्या पठणाने मिळणारे लाभ सांगितलेले असतात. त्याला आपण फलश्रुती असं म्हणतो. त्या स्तोत्राचा हेतू काय असतो? तर ते स्तोत्र म्हणणाऱ्याच्या म्हणजे भक्ताच्या मनामध्ये भगवंताविषयी उत्कट प्रेम निर्माण करणं हा त्या स्तोत्राचा हेतू असतो. प्रत्येक स्तोत्राची देवता असते. श्री रामरक्षेची देवता आहे श्रीराम. श्रीरामचंद्र हा विष्णूचा 7वा अवतार. सत्यवादी अशा इक्ष्वाकू कुळामध्ये श्रीरामांचा जन्म झाला. राजा दशरथ हा रामाचा पिता आणि कौसल्या ही माता. रावणवध हा रामजन्माचा मुख्य हेतू होता. रावण हा राक्षस होता हे खरं, पण तो परमेश्वराचा परमभक्त होता. यक्ष, गंधर्व, देव, राक्षस यांच्याकडून मला मरण येणार नाही अशी त्याने वरप्राप्ती करून घेतली होती आणि म्हणून रावणवधासाठी रामाला अवतार घ्यावा लागला. भारतीयांच्या जनमानसामध्ये रामाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. म्हणून सगळ्या चांगल्या गोष्टींना आपण राम असं म्हणतो. सकाळच्या वेळेला आपण रामप्रहर असं म्हणतो. एखाद्याच्या जीवनाला काही अर्थ नसला की आपण म्हणतो त्याच्या जीवनात राम नाही. 2 व्यक्ती एकमेकांना भेटल्या की हात जोडून राम राम म्हणतात आणि मग संभाषणाला सुरुवात करतात. हमखास उपायाला आपण म्हणतो रामबाण उपाय. अतिशय काम असलं की आपण म्हणतो कामाचा राम रगाडा. एखाद्याचं आयुष्य संपलं तर आपण म्हणतो त्याने राम म्हटला. तर असा हा आपल्या जीवनातला राम. बुधकौशिक विरचित रामरक्षा ही कशी आहे? तर ती लोकप्रिय आहे, सुबोध आहे, प्रासादिक आहे, रसाळ आहे, मधुर आहे आणि गेय सुद्धा आहे. असं हे स्तोत्र आनंद रामायणातून घेतलेलं आहे. आता रामरक्षा स्तोत्राचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. अर्थ म्हणजे फक्त शब्दार्थ नाही. या शब्दांना गूढार्थ आहे. तो जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. सुरुवात अशी आहे. श्री गणेशाय नमः. अस्य श्रीरामरक्षा स्तोत्रमंत्रस्य बुधकौशिक ऋषिः श्री सीतारामचंद्रो देवता अनुष्टुप् छन्दः सीताशक्तिः श्रीमद्हनुमानकीलकं श्रीरामचंद्रप्रीत्यर्थे जपे विनियोगः. सुरुवात गणेशाला वंदन करून केलेली आहे. मग या स्तोत्राचा कर्ता जो बुधकौशिक ऋषी त्याचा उल्लेख केलेला आहे. त्यानंतर त्या स्तोत्राची देवता, मग या स्तोत्राचा छंद, त्याची शक्ती, त्याचा कीलक आणि त्याचा विनियोग कशासाठी हे सांगितलेलं आहे. या स्तोत्राची शक्ती वेदांएवढी आहे. हे प्रार्थना स्तोत्र तर आहेच, पण विवक्षित मंत्राने विवक्षित अवयवाचं रक्षण करावं असा हेतू आहे. त्यामुळे हा मंत्रही आहे. हे नुसतं स्तोत्र नाही. स्तूयते अनेन इति स्तोत्रम म्हणजे काय? ज्याच्या योगाने परमेश्वराची स्तुती केली जाते ते स्तोत्र म्हणजे परमेश्वराचं स्तवन. वेदांमध्ये सुद्धा विविध सूक्त आहेत. ही सूक्त म्हणजे त्या त्या देवतेची स्तोत्र आहेत
त्याच्यात त्यांची स्तुती केलेली आहे. फलश्रुती हा स्तोत्राचा अविभाज्य भाग असतो. सामान्य माणसाला उपासनेकडे वळवण्यासाठी लावलेलं ते मधाचं बोट आहे. आता हे स्तोत्र कसं म्हणावं हे जाणकाराकडून जाणून घेणं आवश्यक असतं. कारण स्तोत्रातल्या शब्दांचे उच्चार हे अचूक व्हावे लागतात. स्तोत्राचं वृत्त किंवा छंद यानुसार त्याची विशिष्ट चाल असते. शिवाय ज्या देवतेचं ते स्तोत्र असतं त्या देवतेविषयी भक्ताच्या मनामध्ये पूर्ण श्रद्धा, निष्ठा, भक्ती असावी लागते. त्या देवतेवर विश्वास असावा लागतो. मंत्राची विशिष्ट देवता असते. या पौराणिक देवता ज्या आहेत ह्या सगुण आणि साकार रूप धारण केलेल्या आहेत. त्यामुळे माणसाला त्या अधिक जवळच्या वाटतात. श्री रामरक्षा या स्तोत्र मंत्राची देवता श्री सीतारामचंद्र ही आहे. रामाबरोबर सीतेचाही उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. कारण सीता शक्तिरूपाचा अवतार आहे. खऱ्या अर्थाने ती रामचंद्रांची पत्नी होती, धर्मपत्नी होती. दोघांचं जीवन हे एकमेकांना पूरक होतं. या स्तोत्राचा छंद आहे अनुष्टुप. या छंदामुळे हे स्तोत्र अधिक उठावदार, आनंददायी व गेय असं झालेलं आहे. या स्तोत्रामध्ये एकूण 38 श्लोक आहेत. या स्तोत्राचा जो छंद अनुष्टुप आहे त्या छंदामध्ये 32 अक्षरं असतात. या मंत्राची शक्ती देवता सीता ही आहे. श्रीमत हनुमान कीलक आहे. कीलक म्हणजे काय तर कीलक म्हणजे किल्ली. श्री रामरक्षा या स्तोत्रामध्ये अद्भुत खजिना आहे. ह्या खजिन्याचं कुलूप उघडण्यासाठी किल्ली तेवढ्याच ताकदीची हवी, तर आपल्याला कुलूप उघडता येईल आणि हा अलौकिक आणि दिव्य असा खजिना आपल्याला सापडेल, म्हणजे त्याचा आनंद घेता येईल. हनुमंताच्या हृदयात राम आहे. त्याचं हृदय जिंकलं तर रामाच्या हृदयात आपल्याला सहज प्रवेश मिळेल. श्री रामचंद्राला प्रसन्न करून त्याची कृपा संपादन करणे हा या स्तोत्र मंत्राचा उपयोग सांगितलेला आहे. आता पुढे श्लोकाकडे वळूया. अथ ध्यानम ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासोऽवसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीता मुखकमलमिलल्लोचनं नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटा मंडनं रामचंद्रम् इति ध्यानम. तर ध्यान करायला सांगितलेलं आहे. ध्यान हे अष्टांग योगाचं एक अंग आहे. ध्यान म्हणजे सतत चिंतन करणं, एकाग्र मनाने विचार करणं, त्यावर मनन करणं आणि तीव्रतेने ध्येयाचं स्मरण करणं. हे सगळं आधी प्रयत्नपूर्वक करावं लागतं आणि मग सवयीने ते आपोआप जमतं. श्री रामरक्षेचं पठण करण्यापूर्वी सगुण, साकार, राजस, सुकुमार, पवित्र, सात्विक, मदनाचा पुतळा, विविध भूषणं आणि सुशोभित वस्त्र परिधान केलेल्या अशा राममूर्तीचं ध्यान करावं असं सांगितलेलं आहे. आता ध्यानाच्या श्लोकाचा अर्थ बघूया. ध्यानासाठी प्रभू रामचंद्रांचं कोणतं रूप निवडावं त्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. त्यासाठी रामाला उद्देशून 10 सुंदर विशेषणं या ठिकाणी वापरलेली आहेत. त्यांचा अर्थ आपण बघूया. गुडघ्यापर्यंत लांब हात असणाऱ्या, बाण व धनुष्य धारण करणाऱ्या, पद्मासनात बसलेल्या, पिवळे वस्त्र परिधान केलेल्या, नुकत्याच उमललेल्या कमळाच्या पाकळीप्रमाणे नेत्र असलेल्या, अत्यंत प्रसन्न, डाव्या मांडीवर बसलेल्या सीतेच्या मुखकमलाकडे दृष्टी लावलेल्या, मेघासमान कांती असलेल्या, विविध अलंकारांनी सुशोभित व मोठं जटामंडल धारण करणाऱ्या अशा रामाचं ध्यान करावं असं ह्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. पुढचा श्लोक आहे.
चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पूसां महापातकनाशनम. या श्लोकापासून रामरक्षेला खरी सुरुवात होते. रामायणाची रचना झाली. रामचरित्राची कीर्ती सर्वत्र पसरली आणि या चरित्राच्या मालकी हक्काकरता देव, दानव आणि मानव यांच्यात भांडण झालं आणि मग शंकरांनी ते कसं सोडवलं, तो कथाभाग आपण मागच्या भागामध्ये ऐकलेला आहे. त्यामुळे त्याची पुनरावृत्ती या ठिकाणी करत नाही. आता या रामचरित्राचा थोडासा विचार करूया. हे रामचरित्र जे आहे ते संकटांनी व्यापलेलं आहे, खडतर आहे. रामाचा बालपणीचा काळ आणि वनवासातून परत आल्यावर गेलेला काही काळ हा फक्त त्याच्या आयुष्यातला सुखाचा काळ होता. बाकी सर्व आयुष्य हे अडचणी, दुःख, संकट यांना तोंड देत त्याचं गेलेलं आहे. उन्मत्त अशा रावणाच्या लंकेवर रामाने हल्ला केला. वानरांच्या साह्याने रावणाचा पराभव केला आणि शेवटी रावणाचा वध केला. हे अलौकिक कार्य रामचंद्रांनी केलं म्हणून त्यांचं चरित्र अमर झालं. रामचरित्रातील एकेका अक्षराने सुद्धा महापातकाचा नाश होतो. याचा गूढार्थ असा की प्रत्येकाने या स्तोत्राची निष्काम भावनेने उपासना करावी. पुढचा श्लोक आहे. ध्यात्वा नीलोत्पलश्यामौ रामौ राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटा मुकुटमण्डितं सासितूढधनुर्बाणं पाणिन्नक्तञ्चरान्तकं स्वलीलया जगत्त्रातुम् आविर्भूतमजं विभुं रामरक्षां पठेत् प्राज्ञः पापघ्नीं सर्वकामदां. दुसरा, तिसरा श्लोक आणि चौथ्या श्लोकाचा पहिला चरण एवढ्याच आपण आता विचार करणार आहोत. हे सगळे ध्यानाचेच श्लोक आहेत. यामध्ये अनेक विशेषणांचा अगदी मुक्त हस्ताने वापर केलेला आहे. त्यांचा अर्थ बघूया. निळ्या कमळाप्रमाणे श्यामळ वर्णाचा, कमळाप्रमाणे नेत्र असलेला, जानकी व लक्ष्मण ज्याच्या बरोबर आहेत, जटारूपी मुकुट धारण केल्यामुळे जो शोभून दिसतो, ज्याच्या हातात तलवार, धनुष्य व बाण आहेत, पाठीवर भाता आहे, जो राक्षसांचा नाश करतो, जो सर्वव्यापी आहे, जो सहजतेने विश्वाचे रक्षण करण्यासाठी अवतरला आहे, अशा रामाचं ध्यान करून सर्व पापांचा नाश करणारी आणि सर्व मनोकामना पूर्ण करणारी रामरक्षा वाचावी किंवा म्हणावी, समजून घ्यावी, असा त्याच्यामध्ये गूढार्थ सांगितलेला आहे. ते बऱ्याच ठिकाणी आपल्याला कमळाची उपमा दिलेली दिसते. का बरं असेल? तर कमळ हे विष्णूच्या नाभीतून फुलतं. कमळातून विश्वनिर्मात्या ब्रह्मदेवाची उत्पत्ती होते. कमळ हे विश्वनिर्माता आहे. विश्वनिर्माता आणि परमात्मा यांच्यातील दुवा म्हणजे कमळ. शिवाय कमळ हे सत्य, शिव, सुंदराचं प्रतीक मानलं जातं. ते स्वतः स्वच्छ, सुंदर, पवित्र व निर्मळ असतं. आपण सुद्धा असंच राहण्याचा प्रयत्न करायला हवा. निरनिराळ्या अवयवांना कमळाची उपमा दिली जाते. जसं नेत्रकमल, हृदयकमल, नाभिकमल, मुखकमल, करकमल इत्यादी. रामाचं धनुष्य सुंदर व विशाल आहे. प्रत्यंचा खेचून राम निमिषार्धात बाण सोडत असे. रामाचे बाण हे वेगवान आणि सूर्यासारखे तेजस्वी होते. ते कधीही निष्फळ ठरत नव्हते. रामरक्षेचं पठण हे सर्वांनाच लाभदायक होतं. तरीही प्राज्ञ जो माणूस आहे त्याचा या ठिकाणी विशेषत्वाने उल्लेख केलेला आहे. प्राज्ञ म्हणजे कसा? तर प्राज्ञ म्हणजे सुज्ञ, ज्याच्या बुद्धीचा सर्वांगीण विकास झालेला आहे असा, ज्याची प्रज्ञा सुप्रतिष्ठित आहे असा. वेद,
धर्म शास्त्र यांचं ज्याला ज्ञान आहे असा विद्वान म्हणजे प्राज्ञ. रामरक्षेच्या प्रत्येक पदाला गूढ असा अर्थ दडलेला आहे. तो बुद्धीच्या आधारे समजून घ्यायला पाहिजे. त्याचं मनन चिंतन करून श्रद्धापूर्वक पठण करायला हवं. तर ही रामरक्षा आपल्याला फलदायी होईल. ती सर्वांना ती फलदायी होवो अशी रामरायाच्या चरणी प्रार्थना करून या ठिकाणी विराम घेते. पुढल्या भागामध्ये कवचाच्या श्लोकांचा अर्थ समजून घेण्याचा विचार करूया. आणि हो, शिल्पा वैद्य टीचर ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं ना? नसलं केलं तर करा पटकन. लाईक करा, शेअर करा. तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. मी आवर्जून वाट पाहते आहे. धन्यवाद. जय श्रीराम.